आठवले यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। तर आता विनोद तावडे यांच्यासह इतर 2 उमेदवार जे आहेत ते थोड्याच वेळात अर्ज दाखल करणार आहेत। तर राज्यसभेसाठी आजचा शेवटचा दिवस निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आणि महायुती असेल मवी असेल या दोघांकडूनही उमेदवारांचे अर्ज आजच भरले जातात। रामदास आठवले जे सध्या केंद्रीय राज्यमंत्री आहेत त्यांचा उमेदवारी अर्ज आता दाखल झालेला आहे। दुसरीकडे इतर 3 उमेदवार जे भाजपचे आहेत विनोद तावडे यांच्यासह इतर 2 जण त्या दोन्ही म्हणजे या 3 लोकांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता थोड्याच वेळात सुरुवात होईल आणि यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती आहे, प्रदेशाध्यक्षांची उपस्थिती आहे, महत्त्वाचे सगळेच नेते यावेळेला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। तर रामराव वडकुते आणि माया इवनाते यांचे 2 नवीन नावं राज्यसभेसाठी आणि विनोद तावडे यांना राज्यसभेची यावेळेला उमेदवारी देण्यात आलेली आहे, जाहीर करण्यात आले। थोड्याच वेळात या इतरही तिघांचे आता उमेदवारी अर्ज दाखल होतील। तर मग याकडून शरद पवार यांचा अर्ज राज्यसभेसाठी दाखल झालाय। विनोद तावडे यांच्या जॅकेटचा बावनकुळे साहेब यांच्या जॅकेटचा आणि माझ्या शर्टाचा रंग आहे रिपब्लिकन। आमच्या सर्वांच्या कपड्यांचा रंग आहे रिपब्लिकन म्हणून आजचा मला दिसतो आगळा वेगळा अक्षर। तर 2 महत्त्वाच्या घडामोडी आहेत। एकीकडे ही दृश्य आपण पाहतोय मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत राज्यसभेसाठी भाजपचे 4 उमेदवार जे आहेत ते अर्ज दाखल करतायत। रामदास आठवले यांचा अर्ज दाखल झाला, इतर 3 जण आता अर्ज भरतील। तर शिवसेनेकडून म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेकडून राज्यसभेसाठी ज्योती वाघमारे यांचं नाव निश्चित झाल्याचं कळतंय। अद्यापही अधिकृत या संदर्भात कोणतीही माहिती समोर आली नाहीये। राहुल शेवाळे यांचं नाव आधी समोर आलेलं होतं आणि मात्र त्यांचा पत्ता कट झाल्याचं आता कळतंय। दुसरीकडे पार्थ पवार विधान भवनात दाखल झालेत राष्ट्रवादीकडून, राष्ट्रवादीच्या कोट्यातून ते राज्यसभेसाठी राज्यसभेवर जातील आणि राज्यसभेचा अर्ज थोड्याच वेळात पार्थ पवार दाखल करतील। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादीचे सगळेच महत्त्वाचे नेते यावेळेला तिथे उपस्थित असतील। तर ही 3 दृश्य, एकीकडे शरद पवार यांचा मवियाकडून राज्यसभेसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे। तर ही 3 दृश्य महायुती संदर्भातली महत्त्वाची। तर ज्योती वाघमारे यांचं नाव राज्यसभेसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून जवळपास निश्चित झालंय। राहुल शेवाळे यांचा पत्ता कट झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। राज्यसभेसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून कुणाला उमेदवारी दिली जाणार, आता 1 वाजलेला आहे। थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची मुदत संपेल। मात्र ही महत्त्वाची घडामोड शिंदेंच्या